नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पॉलिटीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण आपल्याला मेन्सला पण आहे, प्रिलिम्सला पण आहे आणि इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महत्त्वाचा घटक आहे। कारण करंट इश्यूवर पॉलिटीला किंवा राज्यघटनेच्या संदर्भात काही क्वेश्चन्स आपल्याला एक्सपेक्टेड असतात। त्याच्यामुळे पॉलिटी या घटकाचा पाया जर तुमचा नीट मजबूत असेल तर तुम्हाला त्याच्यावर शिखर चांगलं चढवता येऊ शकतं। त्याच्यामुळे तुम्ही यासाठी पाया मजबूत करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर जास्तीत जास्त रिव्हिजन करणं फार महत्त्वाचं आहे। रिव्हिजन शिवाय तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात राहणार नाहीत। कारण आपण आर्टिकल 1, 2, 3 हे नेहमी वाचत असलो तरी सुद्धा एखादा नवीन राज्य स्थापन करण्याच्या बाबतीत जर एखादा काही मुद्दा सुरू असेल, जम्मू काश्मीरचा मुद्दा सुरू होता किंवा एखादी अधूनमधून कुठल्या ना कुठल्या राज्याची मागणी होत राहते, बुंदेलखंड असेल किंवा वेगळ्या विदर्भाची मागणी असेल, तर असे कुठले ना कुठले इश्यू जे आहेत ते सतत सुरू असतात। त्याच्यामुळे हा जो भाग आहे आज जो आपण इथे अभ्यास करणार आहोत, संघ आणि त्याची क्षेत्र, तर हा घटक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचा आहे। प्रिलिम्स मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण नेहमीप्रमाणेच यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्सचे सुद्धा क्वेश्चन्स याच्यामध्ये सामील केलेले आहेत आणि त्यानुसार आपण तो घटक जो आहे तो व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत। आता मुद्दा जो आहे सर्वात महत्त्वाचा, आर्टिकल 1, 2, 3 आणि 4 पर्यंतचा हा सगळा जो भाग आहे संघ आणि त्याच्या क्षेत्राशी संदर्भात आहे। तर आपल्याला क्वेश्चन्सची जी रचना जी आहे ती जर आपण पाहिली तर दोनच पद्धतीने क्वेश्चन्स आपल्याला दिसून येतात। एक महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे फॅक्ट्स, जसं की कोणत्या राज्याची निर्मिती कधी झाली, त्याचं वर्ष साल काय आहे। मी क्वेश्चन्स घेतले आहेत, पुढे तुम्हाला दाखवणार आहे, परंतु वर्ष आणि ते राज्य अशा पद्धतीने एक जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येतो। नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही पाहिलात तर स्टेटमेंट बेस, म्हणजे जसं तुम्हाला आता 2-3 स्टेटमेंट देतील आणि खालीलपैकी काय योग्य किंवा अयोग्य आहे याची निवड करा। उदाहरणार्थ संसदेचे राज्य निर्मितीच्या संदर्भातील अधिकार जे आहेत मग ते राज्य विधिमंडळांना विचारूनच करावे लागतात का की संसद स्वतः ते करू शकते, या संदर्भात एखादा प्रश्न असेल, राईट। त्यासोबतच आणखी महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे घटना दुरुस्ती संदर्भात किंवा सीमेच्या वादासंदर्भातील प्रश्न असेल। मग साध्या मताने हे करता येतं का, त्यासाठी नवीन राज्याची निर्मिती करायची असेल किंवा एखादा प्रदेश आपल्यामध्ये सामील करून घ्यायचा असेल किंवा आपल्या एखादा प्रदेश जो आहे तो इतर देशाला द्यायचा असेल, जसं आता बांगलादेश आणि भारत या दरम्यान जे काही वाटाघाटी झाल्या त्या दरम्यान मग सीमावादाचा प्रश्न असेल, त्यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणते, ह्या सगळ्या बाबीला अनुसरून किंवा ह्या सगळ्या बाबींना सामील करून एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला, म्हणजे सपोजली PSI ST ASOच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर या आधीचे जर तुम्ही प्रश्न पाहिलात 2013 ते 15-16 पर्यंतचे प्रश्न असतील तर एकदम वन लाइनर बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील। मग नवीन राज्य कोणतं, ते कितवं राज्य आहे, गोवा कितवं राज्य आहे, महाराष्ट्र गुजरात कितवं राज्य आहे, अशा पद्धतीचे प्रश्न असतील। त्यासोबतच आणखी एक प्रश्नाचं स्वरूप असं दिसतं तुम्हाला, जसं की आता जोड्यालावा स्वरूपात मी तुम्हाला सांगितलंच आहे। त्यानंतर एक राज्यांचे काही अधिकार आहेत का याच्यामध्ये नवीन राज्यांच्या निर्मितीच्या बाबतीत, किंवा एका राज्यात सपोजली बांगलादेशचा वेस्ट बंगालचा एक भाग आहे, वेस्ट बेंगालच्या भागामधून एखादा बेरुबारी युनियनची जी केस होती, बेरुबारी हा एक जो ठाणा होता, या ठाण्याला पाकिस्तानला द्यायचा हा एक प्रश्न सध्या चालू होता। म्हणजे तेव्हाची गोष्ट जेव्हा रॅडक्लिफ नेमले गेले होते आणि तो जो वाद तेव्हा उफाडून आलेला होता की एखादा राज्याचा एखादा भाग तोडून दुसऱ्या देशाला देता येतं का आणि याच्या संसदेला अधिकार आहेत का, त्यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणतं। कारण सुप्रीम कोर्टाने तेव्हा असं म्हटलं होतं की त्यासाठी तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागेल, बरोबर आहे। तर त्या अनुषंगाने राज्याचे काही अधिकार आहेत का या अनुसरून आणि बेरुबारी युनियन केसवर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे नेहमी आपण वाचत आलेलो बेरुबारी युनियन आहे, केशवानंद भारती खटला आहे। बेरुबारी युनियन मध्ये याआधी आपण पाहिलंय की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटलेलं होतं बेरुबारी युनियन मध्ये। केशवानंद भारती खटल्यामध्ये असं म्हटलं होतं की नाही, सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे, ठीक आहे। तीच केस आहे, म्हणजे बेरुबारी हे एका ठाण्याचं नाव आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर आपण पाहिला तर याच्यामध्ये संघ आणि त्याची क्षेत्रे हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं, ठीक आहे। आता बघा आर्टिकल भाग 1 मध्येच आहे हे सगळं, भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 जे आहेत ते संघ आणि त्याची क्षेत्र याच्याशी निगडीत आहेत, युनियन अँड टेरिटरी याशी निगडीत आहेत। आता कलम 1 जे आहे आर्टिकल 1 यामध्ये काय म्हटलं आहे की इंडिया म्हणजेच भारत, इंडिया दॅट इज भारत। मी इथं स्पेशली नाव सुद्धा याच्यामध्ये हे टाकलेलं आहे, म्हणजे इंग्लिश मधलं वर्ड सुद्धा टाकलेलं आहे की नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन, लक्षात घ्या, नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन। त्याच्यामध्ये असं म्हटलंय की इंडिया दॅट इज भारत, ठीक आहे। म्हणजे दोन्ही नावं त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। जेव्हा भारताचं नाव काय ठेवायला पाहिजे, ऑफिशियली काय ठेवायला पाहिजे, ऑफिशियली डॉक्युमेंटवर इंडिया असायला पाहिजे की भारत असायला पाहिजे। भारत हे पारंपरिक नाव आहे, पूर्वीपासून चालत आलेलं नाव आहे, परंतु काही म्हणजे जेव्हा कॉन्स्टिट्यूशन डिबेट झाले तेव्हा कॉन्स्टिट्यूशनल डिबेटमध्ये जेव्हा संविधान सभा भरली किंवा एकंदरीत मसुदा समिती मसुदा तयार केली आणि या सगळ्या गोष्टीवर जेव्हा डिबेट झाले, ठीक आहे, ते डिबेट्स उपलब्ध आहेत यूट्यूबवर, तुम्ही अधूनमधून वेळ भेटला तर ते बघत राहा। आता या डिबेट्समध्ये अशी चर्चा झाली की काय नाव घ्यायचं, इंडिया घ्यायचं की भारत घ्यायचं, तर त्याच्यामुळे संविधान
राज्यसभेचं असं म्हणणं झालं की दोन्ही नाव त्याच्यामध्ये समाविष्ट असायला पाहिजे, तर दोन्ही नावं स्वीकारण्यात आलेली आहेत, इंडिया दॅट इज भारत, आणि आर्टिकल 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत असं लिहिलेलं आहे, शाल बी अ युनियन ऑफ स्टेट. ठीक आहे, याच्यामध्ये बघा युनियन ऑफ स्टेट असा शब्द उल्लेख आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, भारत हा राज्यांचा संघ असेल, संघ राज्य हा शब्द उल्लेख नाही, तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा. ठीक आहे, भारताची जी प्रणाली आहे ती संघराज्य प्रणाली असली, लक्षात घ्या मी काय बोलतोय की भारताची जी काही प्रणाली आहे ती संघराज्य प्रणाली असली, फेडरेशन्सची असली तरी सुद्धा फेडरेशन हा शब्द जो आहे किंवा संघराज्य हा जो शब्द आहे तो आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही, लक्षात घ्या, त्याचा शब्दोल्लेख कुठेही नाही. ठीक आहे, आपण उल्लेख काय केलाय, राज्यांचा संघ असा उल्लेख केलेला आहे, म्हणजे इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल, युनियन ऑफ स्टेट असेल, फेडरेशन नाही. आणि युनियन ऑफ स्टेट याचे जर अर्थ आपण बघितले तर एक महत्त्वाचा पहिला अर्थ निघतो की राज्यांना यामधून फुटून निघण्याचा अधिकार नाहीये, पहिला महत्त्वाचा मुद्दा. आणि ते राज्यांनी मिळून बनलेलं असलं तरी सुद्धा राज्यांचे एक करार काही नाहीये त्याच्यामध्ये, का राज्यांनी असा एक करार केला आणि आपण एक संघ बनवूया असं नाहीये. ते प्रशासकीय सोयीसाठी हे राज्य जे आहेत ते वेगवेगळे करण्यात आलेले आहेत, जसं महाराष्ट्र, गुजरात, जम्मू काश्मीर किंवा हे सगळे जे काही आहेत. ठीक आहे, आता तो केंद्रशासित प्रदेश झालाय, तो सगळा भाग आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. परंतु भारत, लक्षात घ्या, भारतामध्ये संघराज्य प्रणाली असली तरी सुद्धा संघराज्य हा शब्दोल्लेख कुठेही नाही, एक महत्वाची गोष्ट लक्षात येते तुम्हाला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे राज्यांचा संघ हा शब्दोल्लेख आहे. ठीक आहे, आता बघा कलम 1 नुसार भारताच्या क्षेत्राचे राज्यांची क्षेत्रे, बघा संपूर्ण जे भारताचं क्षेत्र आहे त्याचं जर आपण डिव्हिजन पाहिलं तर नंबर 1 राज्यांची क्षेत्रे, लक्षात घ्या, राज्यांची क्षेत्र म्हणजे जे काही स्टेट आहेत आपले ते स्टेट, त्यासोबतच संघराज्य प्रदेश, म्हणजे जसं आता आपण संघराज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेश असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, जसं आता दिल्ली आहे, पुदुचेरी आहे किंवा आपला आता जम्मू काश्मीर आणि लडाख आहेत. ठीक आहे, हे संघराज्य प्रदेश. आणि भारत सरकार भविष्यात मिळविल, लक्षात घ्या, भारत सरकार भविष्यात मिळविल असे क्षेत्र, असे त्याचं वर्गीकरण जे आहे ते कशामध्ये केलेलं आहे तर भारताचे क्षेत्र, लक्षात घ्या, भारताचे क्षेत्र ही व्यापक संकल्पना आहे, कशापेक्षा की याच्यापेक्षा, कशापेक्षा, राज्यांची क्षेत्र याच्यापेक्षा. राज्यांची क्षेत्र म्हणजे जो राज्याचा जो प्रदेश आहे त्याला राज्यांची क्षेत्र म्हणतात, एक एक करून सगळे राज्य म्हणजे राज्यांचे प्रदेश. परंतु भारताचं क्षेत्र, लक्षात घ्या, भारताचं क्षेत्र याच्यामध्ये राज्यांची क्षेत्र पण येतात, संघराज्य प्रदेश पण येतात, आणि भारत सरकार भविष्यात मिळवेल असे जे क्षेत्र आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. ठीक आहे, आता ही गोष्ट आपल्याला कळली. पहिले 3 लाईन अतिशय महत्त्वाचे आहेत, एमसीक्यू त्याच्यावर येऊ शकतो आयोगाच्या परीक्षेमध्ये, मग ती पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल. ठीक आहे, त्यानंतर बघा कलम 1 वरून आपल्याला काय दिसून येतं तर देशाचं नाव, पहिली गोष्ट आपल्याला काय दिसतंय की देशाचं नाव काय आहे, इंडिया दॅट इज भारत. ठीक आहे, त्यानंतर आहे घटनेची संरचना. आता घटनेची संरचना जी आहे ती कशा पद्धतीची आहे, ती संघराज्य प्रणालीची आपली घटनेची संरचना आहे, म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी जे काही आपण वर्गीकरण केलेले आहे, स्टेटला त्याचे काही अधिकार नेमून दिलेले आहेत, राज्य सूची बनवलेली आहे, त्यासाठी संघाचे काही अधिकार जे आहेत ते वेगळे आहेत, संघ सूची बनवलेली आहे, आणि ज्या गोष्टींवर दोघंही अधिकार आहेत, दोघांनाही अधिकार आहे, त्यावर कायदे निर्मितीचा अधिकार आहे दोघांनाही, असे काही लिस्ट जी आहे त्याला कन्करंट लिस्ट म्हणतात किंवा समवर्ती सूची म्हणतात, अशी सुद्धा सूची तयार करण्यात आलेली आहे, आणि हीच आहे संघराज्य प्रणाली. ठीक आहे, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या इथे नमूद आहेत, म्हणजे देशाचे नाव आणि घटनेची संरचना जी आहे ती आपल्याला यावरून स्पष्ट होते. आता महत्त्वाच्या संकल्पना, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की राज्यांचा संघ, लक्षात घ्या काय आहे, राज्यांचा संघ, तर ज्यामध्ये फक्त राज्यांचा समावेश होतो, ही गोष्ट लक्षात घ्या, कशाचा समावेश होतो, फक्त राज्यांचा समावेश होतो. भारताची क्षेत्र ही संकल्पना भारतीय राज्यांचा संघ या संकल्पनेपेक्षा व्यापक आहे, आणि राज्य ही संघराज्य प्रणालीची सदस्य असतात. लक्षात घ्या, राज्य ही काय असतात, संघराज्य प्रणालीची सदस्य आहेत. म्हणजे बघा हा एक, लक्षात घ्या, हे काय आहे, हे कुटुंब प्रमुख आहे. ठीक आहे, हे कोण आहे, कुटुंब प्रमुख आहे, आणि हे काय आहेत, याचे अपत्य किंवा त्याचे नातेवाईक आहेत, याचा अर्थ हे मेन व्यक्ती आहे, आणि हे सगळे काय आहेत, या कुटुंबाचे एक भाग आहेत, ते सदस्य आहेत. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे राज्य हे संघराज्य प्रणालीचे सदस्य असतात आणि केंद्रासोबत अधिकार विभागून घेतात. संघराज्य प्रदेश व मिळवलेले क्षेत्र हे केंद्र सरकार थेट प्रशासित करत असते. बरोबर आहे, जसं आपण म्हणतो ना त्याला केंद्रशासित प्रदेश, केंद्रशासित म्हणजे काय, केंद्राचं शासन असलेले प्रदेश. ठीक आहे, या पद्धतीने. आता बघा भारत परकीय क्षेत्र मिळवू शकतो का, ठीक आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता भारत परकीय क्षेत्र मिळवू शकतो का, तर भारत हा एक सार्वभौम देश आहे, आणि आपण सार्वभौम या शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच आपण जेव्हा सरनाम्याचा अभ्यास केला त्यावेळेसच पाहिला होता की सार्वभौम म्हणजे नक्की काय, त्याचा शब्दोल्लेख सरनाम्यामध्ये आहे, आणि त्यामुळेच आपण सार्वभौम या शब्दाचा अर्थ भारत हा एक स्वतंत्र देश आहे आणि कुठल्याही बाह्य हस्तक्षेप शिवाय भारत हा स्वतःचे निर्णय घेतो. इंटरनल ज्या काही मॅटर्स असतील त्यामध्ये स्वतः तो निर्णय घेण्यास सक्षम आहे, इतर कुठल्याही देशांतर्गत साम्राज्यांतर्गत तो येत नाही. वेगवेगळे
वेगवेगळ्या जगाच्या पाठीवरच्या ज्या वेगवेगळ्या संघटना असल्या त्या संघटनांचा सदस्य जरी भारत असला तरी सुद्धा कुठल्याही देशाचं संघटनेचं असं वर्चस्व आपल्या देशावर नाही. भारत हा स्वतंत्र देश आहे. ठीक आहे. त्यामुळे भारत हा सार्वभौम देश असल्याने आंतरराष्ट्रीय कायद्याने मान्य केलेल्या, लक्षात घ्या आता याच्यामध्ये असं नाही का आपण स्वतंत्र सार्वभौम आहोत याचा अर्थ कुठल्याही पद्धतीने एखादा घटक आपण एक्वायर करू असं होत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याने मान्य केलेल्या पद्धतीनुसार भारत परकीय क्षेत्र मिळवू शकतो, एखादा भाग सोडून देऊ शकतो किंवा एखाद्या भागाचा ताबा घेणे किंवा जिंकून एखादा प्रदेश भारताशी जोडून घेणे या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. भारत हा परकीय क्षेत्र मिळवू शकतो का, यामध्ये आपण महत्त्वाचं जे समाधानकारक उत्तर आहे ते याच्यामध्ये पाहिलंय. त्यानंतर बघा आता आर्टिकल नंबर 2 अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे इथून पुढे. ठीक आहे. आता नवीन राज्यांना प्रवेश देणे याचा अर्थ ऍडमिशन, लक्षात घ्या. ठीक आहे. आपण म्हणतो ना शाळेत प्रवेश देणे म्हणजे ऍडमिशन आणि इस्टॅब्लिशमेंट हे दोन्ही शब्द फरक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. इस्टॅब्लिशमेंट म्हणजे निर्माण करणे, ठीक आहे, स्थापना करणे. नवीन राज्यांना प्रवेश देणे हे कलम 2 मध्ये आहे किंवा त्याची स्थापना करणे. ठीक आहे. हा अधिकार केवळ संसदेला आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, केवळ संसदेला आहे. याचे कुठलेही अधिकार हे राज्याच्या विधिमंडळांना नाहीत. ही गोष्ट तुम्ही क्लिअर करा. ठीक आहे. राज्याच्या विधिमंडळांना कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. नवीन राज्यांना प्रवेश देणे म्हणजे काय, आता नवीन राज्यांना प्रवेश देणे आणि नवीन राज्यांची स्थापना करणे हे दोन मुद्दे आहेत याच्यामध्ये, बरोबर आहे का नाही. हा बघा नवीन राज्यांना प्रवेश देणे आणि त्याची स्थापना करणे. आता नवीन राज्यांना प्रवेश देणे याचा अर्थ काय, तर अस्तित्वात असलेल्या राज्यांचा समावेश या संबंधित पहिली संकल्पना आहे नवीन राज्यांना प्रवेश देणे या संदर्भात. आणि अस्तित्वात नसलेल्या राज्यांची स्थापना करणे म्हणजे एखादा नवीन निर्माण करणे, स्थापना करणे, ठीक आहे, इस्टॅब्लिश करणे. तर याचा अर्थ सेकंड याच्यामध्ये संकल्पनेमध्ये आहे, कन्सेप्ट मध्ये आहे. ठीक आहे. ही गोष्ट तुमची क्लिअर आहे. आता आपण जातोय आर्टिकल 3 कडे. ठीक आहे. आर्टिकल 3 काय सांगतंय की कोणत्याही राज्यातून, बघा कोणत्याही राज्यातून विशिष्ट क्षेत्र अलग करून, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे सपोजली अशा पद्धतीचा आपला भारत आहे आणि इथे एखादं स्टेट आहे, महाराष्ट्र आहे. ठीक आहे. उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये असं ॲक्युरेट काही मॅप नाही काढलेला आहे मी. तर कोणत्याही राज्यातून विशिष्ट क्षेत्र अलग करून किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्य, बघा आता इथे महाराष्ट्र आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर इथे गुजरात आहे, इथे गोवा आहे, असे वेगवेगळे स्टेट आहे. तर एक बघा की कोणत्याही राज्यातून विशिष्ट क्षेत्र अलग करून, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या क्षेत्र अलग केलंय किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्य, म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे हे 2 राज्य म्हणा, ठीक आहे, जवळजवळचे म्हणा, हे 2 म्हणा किंवा इकडचे 2 म्हणा. तर असे 2 किंवा जास्त राज्य किंवा राज्यांचे भाग, म्हणजे ते राज्य, हे 2 राज्य किंवा राज्यांचे भाग एकत्र करून किंवा कोणत्याही राज्याचा एखादा भाग व क्षेत्र एकत्र करून नवीन राज्य तयार करणे किंवा बनवणे हे आर्टिकल 3 मध्ये आहे. तुम्हाला जेव्हा प्रश्न येतो की नवीन राज्य बनवणे हे कोणत्या कलमाशी संदर्भात आहे, तर आर्टिकल 3शी संदर्भात आहे. ठीक आहे. कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवणे, आता याच्यामध्ये काय काय येतं, नंबर 1 आपण पाहिलं कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवणे हे नंबर 2 मध्ये आहे. कोणत्याही राज्याच्या क्षेत्रात कमतरता करणे, कमी करणे आणि कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये बदल करणे आणि कोणत्याही राज्याचे नाव बदलणे, म्हणजे ओडिशाचा ओडिशा करणे, ओडिया करणे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने, ठीक आहे, बांगलाचा पश्चिम बंगाल करणे वगैरे. आपण तो एक सेक्शन वेगळा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक शॉर्ट व्हिडिओ मी त्याच्यामध्ये अपलोड करणार आहे, जरी याच्यामध्ये समाविष्ट केला नसला तरी सुद्धा. जे नावामध्ये बदल झाले तो एखाद्या क्वेश्चन्सच्या माध्यमातून सुद्धा आपण एक्सप्लेन करूया. ठीक आहे. तो नजर चुकीने राहिला याच्यामध्ये जे प्रेझेंटेशन तयार करताना, परंतु आपण तो वेगळ्या याच्यामध्ये कव्हर करूया नक्की. कोणत्याही राज्याचे नाव बदलणे हे सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर आर्टिकल 3 नुसार जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न येईल आर्टिकल 3 नुसार काय काय केलं जाऊ शकतं, तर हे 5 मुद्दे जे आहेत ते तुम्ही 100% लक्षात ठेवा. तुम्ही याची नोट्स तयार केलात तरी हरकत नाही. तुम्ही तुमच्या भाषेत ते नोट्स तयार करू शकता आणि ते गरजेचं असतं. लक्षात घ्या, कुणी कितीही नोट्स दिलेत, वेगवेगळे क्लास चालक असू द्या, आम्ही असू द्या, कुणीही असू द्या, पण तुम्ही स्वतःचे जेव्हा वैयक्तिक नोट्स तयार करता, तुमच्या भाषेत ते तयार करता, ते जास्तीत जास्त युजफुल ठरतात एक्झामच्या वेळेस. ठीक आहे. त्यामुळे असं कंटाळा करायचा नाही की मला सगळ्या गोष्टी रेडीमेड हव्या आहेत आणि माझ्याकडे आता काहीही वेळ नाही, असं नाही. तुम्ही त्याच्यावर एफर्ट्स घेणं फार गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट एफर्ट शिवाय होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे आपण महत्त्वाचे 3 कलम पाहिले. आता पुढे आपण बघूया की कलम 3 नुसार एखादं क्षेत्र परदेशाला द्यायचा अधिकार संसदेस आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न असतो, बरोबर आहे. तर एखादं क्षेत्र हे परदेशाला द्यायचा अधिकार संसदेस आहे का, तर 1960 मध्ये जसं मी मगाशी उल्लेख केला होता की 1960 मध्ये बेरुबारी युनियन, ठीक आहे, बेरुबारी युनियन हे क्षेत्र पाकिस्तानला देण्याच्या संदर्भात उपस्थित झालेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.
मी तुम्हाला याचं एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सांगतो बघा, की बेरुबारी युनियन हा वेस्ट बेंगॉलमध्ये जलपाईगुडी नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे. त्या डिस्ट्रिक्टमध्ये एक ठाणा आहे. ठीक आहे, ठाणा आता पूर्वीचा शब्द आहे ठाणा म्हणजे एक एरिया समजा. ठीक आहे, तर त्या ठाण्याचा समावेश हा पूर्वी भारतातच झाला होता, पण ज्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली ते नेमलं गेलेलं होतं, म्हणजे भारत पाकिस्तानची जी सीमा नेमण्यासाठी एक व्यक्ती नेमला आलेला होता, तो न्यूट्रल राहावा अशी त्यांची अपेक्षा होती. कोणाची, म्हणजे जे मला वाटतं ते नेहरू आणि नून असं काहीतरी त्यांचं नाव आहे, ते वेस्ट आपले पाकिस्तानचे पंतप्रधान होते, त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झाला होता आणि त्यानुसार मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रेषा आखताना म्हणा, तर मग एक हा ठाणा भारताला मिळालेला होता, पण त्यांनी म्हणजे ज्या व्यक्तींनी ती रेषा आखून दिली त्या व्यक्तींनी याचं ऑफिशियली डॉक्युमेंट बनवण्याचं विसरले. पहिली गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, याचा ऑफिशियली डॉक्युमेंट बनवण्याचं विसरले, त्याच्यामुळे पाकिस्तानला संधी भेटली की हा क्षेत्र म्हणजे आमचा आहे असा दावा ठोकण्यास. पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे मग शेवटी भारताला पर्याय नव्हता आणि त्याच्यामध्ये नंतर मग ॲग्रीमेंट होऊन हा पाकिस्तानला देण्याचा जो मुद्दा आहे तो उपस्थित झालेला होता. परंतु मग त्यावेळेस मग वेस्ट बेंगालचा मुद्दा आला की वेस्ट बेंगाल म्हणाले की आमचा भाग तुम्ही त्यांना कशा पद्धतीने देऊ शकता. ठीक आहे, मग हा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे जे आहे हे तुम्हाला जर एखादा भाग तुम्हाला परदेशास द्यायचा असेल तुमच्या स्टेटचा, बघा वेस्ट बेंगाल हे आपल्यामध्ये भारताचा तो भाग आहे, जरी तो भारताचा भाग असला तरी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्या, जरी तो भारताचा भाग असला तरी सुद्धा म्हणजे त्याचे म्हणून काहीतरी स्वतःचे इंटरेस्ट आहेत, बरोबर आहे की नाही, तो त्याचा भाग आहे. त्याच्यामुळे तो क्षेत्र, त्या वेस्ट बेंगालचा एखादा क्षेत्र आपण दुसऱ्या देशाला देऊ इच्छित असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आर्टिकल 368 नुसार, लक्षात घ्या, आर्टिकल 368 नुसार घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, परंतु बाकीच्या वेळेस कसं होतं की म्हणजे बाकी वेळेस म्हणजे एखादा भाग हे करायचा असेल, अल्टरेशन करायचं असेल तर त्यावेळेस 368 नुसार घटना दुरुस्ती करण्याची गरज नसते. ठीक आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे दोन गोष्टी लक्षात घ्या, जर एखादा भाग आपल्याला दुसऱ्या देशाला द्यायचा असेल तरच 368 नुसार घटना दुरुस्ती करणं गरजेचं असते, इतर वेळेस त्याला घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही. ते साध्या बहुमताने, साध्या पद्धतीने जसं एखादं सामान्य विधेयक पारित केलं जातं त्या पद्धतीने ते पारित करता येऊ शकतं. ठीक आहे, तर यामुळे सुप्रीम कोर्ट असं म्हणते की आर्टिकल 368 नुसार तुम्ही घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. कलम 3 नुसार असे क्षेत्र दुसऱ्या देशात देता येणार नाही. मी याच्यावर पुन्हा 4दा अंडरलाईन करतो, तुम्ही हे 100% लक्षात ठेवा, कारण काय आहे तुम्हाला परीक्षेमध्ये यावर क्वेश्चन नक्की येऊ शकतो. ठीक आहे, आता बघा मात्र, आता याच्यामध्ये मात्र हा शब्द अतिशय महत्त्वाचा, याला मी पुन्हा 3दा गोल करतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सर्वात जास्त लक्षात ठेवणार हा भाग. ठीक आहे, सीमा संदर्भातील वाद सोडवण्यासाठी, आता सीमा संदर्भात वाद तर आपले प्रत्येक देशासोबत आहेत, आपल्या आजूबाजूच्या देशांसोबत तर आहेत, जसं आता चायना सोबत आपले वाद आहेत, बांगलादेश सोबतचा जो मुद्दा होता तो आता सॉर्ट आउट झाला, पाकिस्तान सोबत तर नेहमीच असतो, बरोबर आहे की नाही. तर हे सीमा क्षेत्रासंदर्भातील जे वाद आहेत ते सोडवण्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे, बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला घटना दुरुस्ती केव्हा गरजेची असते, फक्त एखादा भाग दुसऱ्या देशाला द्यायचा असेल तरच ती घटना दुरुस्ती करणे गरजेचं असते, परंतु सीमा क्षेत्रासंदर्भातला वाद असेल तर त्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने 1969 मध्ये नमूद केलं. त्याला एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशनच्या माध्यमातून तुम्ही ते देऊ शकता किंवा देवाणघेवाण करू शकता. जसं आता आपण मला वाटतं आपल्याला 51 क्षेत्र मिळाली आणि आपली 2-3 क्षेत्र जी आहेत ती बांगलादेशला दिली आपण, बरोबर आहे. 2015 ची गोष्ट आहे ही. ठीक आहे, तर 100वी घटना दुरुस्ती म्हणजे 2015, बरोबर आहे. तर भारताने बांगलादेशात 3 क्षेत्र दिली, भारताने बांगलादेशाला किती 3 क्षेत्र दिली आणि बांगलादेशाने भारताला 51 क्षेत्र हस्तांतरित केली. ही गोष्ट जी आहे ती एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशननी झालेली आहे. ठीक आहे, तर अशा संबंधित विधेयकावर राष्ट्रपतीची पूर्व परवानगी गरजेची आहे, त्याशिवाय असे विधेयक जे आहे ते संसदेत मांडता येत नाही. हे 3 संदर्भातली गोष्ट चालू आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा 3 संदर्भातली जे काही मुद्दे आहेत आपण आतापर्यंत पाहिले, ठीक आहे, तर हे 3 संदर्भातले जे मुद्दे आहेत ते राष्ट्रपतीच्या संमतीने, आता इथे मी थोडंसं मागे जातो. ठीक आहे, मला वाटतं मी समोर आलोय. तर बघा, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीशिवाय अशा पद्धतीचं कुठलंही विधेयक जे आहे ते संसदेत मांडता येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, संबंधित राज्याचा विचार जाणून घेण्यासाठी राष्ट्रपती संबंधित विधेयक राज्य विधिमंडळांकडे पाठविल. आता उदाहरणार्थ एखादं नवीन राज्य हे करायचं आहे, ठीक आहे, मग त्या राज्याचे इंटरेस्ट आहेत, बरोबर आहे की नाही, मग त्यावेळेस ते विधेयक जे आहे ते राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवेल. त्यानंतर काय होईल बघा, की त्यानंतर ते राज्य विधिमंडळांना पाठवल्यानंतर राज्य विधिमंडळ त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया देईल, परंतु ती प्रतिक्रिया राष्ट्रपतीवर ना संसदेवर बंधनकारक आहे का? अजिबात नाही, काहीही बंधनकारक नाहीये. फक्त त्यांचा एक मुद्दा त्यांच्याशी निगडीत आहेत म्हणून त्यांना तोपर्यंत पाठवला जात आहे. बाकी राहिली गोष्ट संघ क्षेत्राची
क्षेत्राशी निगडीत, तर संघराज्याच्या संबंधित जर एखादं विधेयक असेल किंवा संघराज्याच्या त्या क्षेत्राशी संदर्भात असेल तर अशा पद्धतीचं विधेयक त्या संघराज्याकडे पाठवण्याची गरज सुद्धा नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. जेव्हा राज्याकडे तसं पाठवलं जातं, मात्र संघराज्याच्या संबंधित विधेयक संघ क्षेत्राशी असल्यास त्यांचा विचार जाणून घेण्यासाठी तसे विधेयक संबंधित विधेयक संघराज्याच्या विधिमंडळाकडे पाठवण्याची गरज नाही. संसदेस योग्य वाटेल ती कृती जी आहे ती संसद करू शकते. ही गोष्ट तुमची क्लिअर झाली, बरोबर. ओके, आता आपण नेक्स्ट बघा. तर भारत हा आता अशा पद्धतीने आपल्याला एक गोष्ट कळाली की आपल्या देशामध्ये संपूर्ण आपण एखादं क्षेत्र कशा पद्धतीने निर्माण करू शकतो, एखादा नवा भाग आपण कशा पद्धतीने आपल्याला ऍड करू शकतो, आपल्याला दुसऱ्या देशांसंदर्भात सीमावाद असतील तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी आपण पाहिल्या. तर भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. विनाशी राज्यांचा अविनाशी संघ, शब्दोल्लेख लक्षात घ्या. विनाशी राज्यांचा अविनाशी संघ एखादी गोष्ट बघा, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. संघ म्हणजे मोठी गोष्ट झाली, बरोबर आहे, आणि राज्य म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्ट झाली, बरोबर. म्हणजे भारत हा संपूर्ण एक मोठा देश आहे, जो एक मोठा कुटुंब आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय सोयीसाठी वेगवेगळे राज्य निर्माण केले आहेत. परंतु या राज्यांच्या सीमांमध्ये बदल करणे, त्याची नावं बदल करणे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी फेरफार करणे म्हणजे हे विनाशी राज्य आहेत, बरोबर आहे. काय आहेत हे? विनाशी राज्य आहेत. त्यांचा विनाश करून आपल्याला संघ एकत्रित करता येऊ शकतं, याच्यामध्ये अल्टरेशन करता येऊ शकतं. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली, बरोबर. आता बघा अमेरिका, आता भारत आपण पाहिलं तर अमेरिकेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अमेरिका हा अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. अविनाशी राज्यांचा हा अविनाशी संघ आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जसं राज्यांना जे आहे ते फुटून निघण्याचा अधिकार आहे, पण आपल्याकडे तशा पद्धतीने फुटून निघण्याचा अधिकार आहे का? अजिबात नाहीये. तर ही गोष्ट याच्यावरून क्लिअर होते भारत आणि अमेरिकामध्ये की काय फरक आहे. बघा आता इम्पॉर्टंट नोट, महत्वाची गोष्ट, कलम 2 अंतर्गत आणि कलम 3 अंतर्गत ज्या बाबी आहेत त्या कलम 368 नुसार केलेल्या घटना दुरुस्त्या समजल्या जात नाहीत असे कलम 4 मध्ये स्पष्ट नमूद आहेत, बरोबर आहे. आपण आता पाहिलं की कलम 2 अंतर्गत आणि कलम 3 अंतर्गत ज्या बाबी आहेत त्या कलम 368 नुसार घटना दुरुस्ती समजल्या जात नाहीत. याचाच अर्थ असा की ही प्रक्रिया सर्वसाधारण बहुमताने, जसं आपण सर्वसाधारण बहुमत म्हणजे काय, सामान्य विधेयक पारित करायचं आहे, ठीक आहे, तर त्या संदर्भात सर्वसाधारण बहुमताने हे जे आहे ते पारित केलं जातं, बरोबर आहे. परंतु आपण याआधी काय पाहिलं होतं आपण की एखादा भाग जर दुसऱ्या देशाला द्यायचा असेल तर ते 368 नुसार घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. असं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की जेव्हा दुसऱ्या देशाला द्यायचं असेल तेव्हाच घटना दुरुस्ती करावी लागते, बाकी वेळेस घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही, ते सामान्य प्रक्रियेने करता येतं. जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा रिपीट बघा, ठीक आहे, परंतु ते समजेल. एकदा दोनदा समजलं, एकदा दोनदा बघितलं की ते कळेल, लगेच आपल्या मनात प्रश्न उपस्थित होऊ शकतो, परंतु जेव्हा दोनदा तुम्ही ती गोष्ट बघता किंवा तीनदा वाचता तेव्हा ती क्लिअर होते आणि क्वेश्चन्सच्या माध्यमातून अजून क्लिअर होईल. त्यामुळे वेट अँड वॉच, ठीक आहे. आता बघा संस्थानांचे विलीनीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर PSI STI ASO किंवा राज्य सेवा पूर्व परीक्षा यावर 100% प्रश्न असतो, ठीक आहे. आता बघा की ब्रिटिश प्रांत, बघा दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता दोन गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत की जेव्हा भारत स्वतंत्र झाला किंवा त्यावेळची परिस्थिती जर आपण पाहिली तर त्यावेळेस दोन प्रकारचे आपल्याला प्रांत दिसत होते. एक म्हणजे ब्रिटिश सरकारच्या प्रत्यक्ष अंमलाखालील ब्रिटिश प्रांत, ठीक आहे, ब्रिटिश सरकारचा प्रत्यक्ष अंमल ज्या ठिकाणी आहे, ज्या प्रदेशावर आहे असे ब्रिटिश प्रांत. त्यानंतर दुसरा की भारतीय राज्यांच्या अंमलाखालील मात्र ब्रिटिश राजवटीच्या नियंत्रणाअंतर्गत. बघा भारतीय राज्यांचा म्हणजे राज्य माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे राज्य आणि राजा हा फरक शब्द आहे, बरोबर का नाही. राजा म्हणजे कोण, जे राजे लोक आपल्याकडे होते, म्हणजे या संस्थांचा हा राजा, त्या संस्थांचा तो राजा. तर पूर्वी भारतामध्ये अशा पद्धतीची संस्थानं होती, असे राजे होते, ठीक आहे. तर या राजांच्या, लक्षात घ्या, ठीक आहे, या राजांच्या अंमलाखालील मात्र नियंत्रण कोणाचं, ब्रिटिश सरकारचं, बरोबर आहे. मात्र नियंत्रण कोणाचं, ब्रिटिश सरकारचं, ब्रिटिश राजवटीच्या नियंत्रणाअंतर्गत असलेली संस्थाने, अशा दोन पद्धतीची प्रदेश आपल्याला त्यावेळेस होती. मग जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर भारतात त्या काळी असलेल्या 552 संस्थांपैकी किती संस्थानं होती, 552 संस्थानं होती, त्यापैकी 549 संस्थानं भारतात विलीन झाली. मात्र 3 अशी संस्थानं होती जी विलीन होण्यास नकार देत होती किंवा त्यांची तशी इच्छा नव्हती, कारण तशा पद्धतीचा ऑप्शन्स त्या पुढे इंग्रजांनी ठेवलेला होता, बरोबर आहे की नाही. त्यामुळे हैदराबाद, पहिली गोष्ट हैदराबाद, त्यानंतर दुसरी जुनागड आणि त्यानंतर आहे जम्मू काश्मीर, ठीक आहे. तर हे 3 महत्त्वाची संस्थानं आणि हे 3 महत्त्वाची संस्थानं सुरुवातीला नकार देत होती. मात्र हैदराबाद पोलीस कारवाईने, आता याच्यावर तर नेहमी हजारदा क्वेश्चन्स आलेला आहे, हैदराबाद पोलीस कारवाईने जुनागड सर्वमताने, सर्वमत म्हणजे बहुमत म्हणा, ठीक आहे, आणि जम्मू काश्मीर करार म्हणजे
राईट. इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन नावाची गोष्ट तुम्ही ऐकता, बरोबर आहे, राईट. जम्मू काश्मीरचा राजा आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये करार झाला, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर सही करण्यात आली. तर अशा पद्धतीचा हा करार जो आहे तो करार करण्यात आला आणि भारतामध्ये जम्मू काश्मीरला विलीन करण्यात आलं. हे 3 गोष्टी तुम्ही आतापर्यंत लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला आणि यावर 100% प्रश्न असतो. पुढे बघूया. आता आपण हे जे काही संपूर्ण जे कमिशन्स आहेत त्यावर प्रिलिम्समध्ये PSI STI ASOच्या प्रिलिम्समध्ये आणि राज्यसेवा प्रिलिम्समध्ये आणि मेन्समध्ये सुद्धा दार कमिशन, JVP समिती, फाजल अली कमिशन किंवा राज्य पुनर्रचना आयोग, 1956चा राज्य पुनर्रचना कायदा याच्यावर प्रश्न आलेले आहेत मेन्समध्ये सुद्धा. ठीक आहे. त्यामुळे हे 3ही गोष्टी आपण पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या पाहूया. ठीक आहे. बघा, कुठलेही जे कमिशन्स असतात, आता या कमिशनचं नाव जे आहे ते त्या कुठल्या ना कुठल्या सदस्य किंवा अध्यक्षावरून पडतं. त्याच पद्धतीने इथे सुद्धा SK दार हे जे आहेत ते या कमिशनचे अध्यक्ष होते, त्यामुळे याला या कमिशनचं नाव पडलं दार कमिशन. ठीक आहे. तुम्हाला दार लक्षात राहू शकतं लवकर. ठीक आहे. आता स्थापना जून 1948 हे PSI STI ASO प्रिलिम्स आणि राज्यसेवा मुख्यमध्ये सुद्धा त्यांनी यावर प्रश्न विचारलाय की कधी स्थापना झाली आणि अहवाल सादर कधी केला. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला फॅक्ट्स जे विचारतं ते करावं लागणार आहे. काय आवडतं हे महत्त्वाचं नाहीये, बरोबर आहे. मला बाकीच्या गोष्टी आवडतात मात्र फॅक्ट लक्षात ठेवायला आवडत नाही, परंतु त्याला काही ते हे मिरवण्यासारखी गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्हाला जे विचारलं जातं ते तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे मला स्वतःच्या कम्फर्ट झोननुसार, लक्षात घ्या, स्वतःच्या कम्फर्ट झोननुसार इथे अभ्यास करून चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला एक्झामची नीड काय आहे ती ओळखून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट जनरली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दार कमिशन स्थापना जून 1948 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी अहवाल सादर केला. SK दार हे त्याचे अध्यक्ष होते. यांनी काय म्हटलं, भाषा या घटकाऐवजी, ठीक आहे, भाषा या घटकाऐवजी प्रशासनिक सोयीनुसार प्रांतांची पुनर्रचना करावी. आता थोडी याची पार्श्वभूमी सांगतो, ते सांगायचं विसरलो मी, पण लक्षात घ्या दार कमिशन नेमण्याची गरज का पडली. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा संस्थानं होती आणि बाकी ब्रिटिश प्रांत पण होते, राज्य होते, तुम्हाला सांगितलं राज्य, बरोबर का नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा 1950चा काळ आला, 1950च्या काळामध्ये साधारणतः 29 राज्य आपल्या देशामध्ये होती. किती? 29 राज्य होती. त्याची वर्गीकरण ABCD या पद्धतीने त्याचे वर्गीकरण केले गेलेलं आहे. तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये बघाल ABCD, मग याच्यामध्ये ब्रिटिश प्रांत वगैरे वगैरे, बरोबर आहे. तर असं वर्गीकरण करून 29 राज्य होती. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की भारत स्वतंत्र झाल्यानंतर असे अनेक राज्य जे आहेत ते वेगवेगळ्या भागाशी जोडले गेलेले होते, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आता कसं झालं की भाषावार प्रांत रचना, भाषेचा जो मुद्दा आहे म्हणजे तेलुगू भाषिक व्यक्ती, तेलुगू भाषिक असतील तर तेलुगू म्हणजे प्रदेश जो आहे तो आमचा एक वेगळा असावा, मराठी भाषिक असतील तर मराठींसाठीचा एक वेगळा प्रदेश असावा किंवा राज्य असावं, कर्नाटक कन्नड यांच्यासाठी एक वेगळा असावा. तर अशा पद्धतीने भाषावार प्रांत रचना करावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती जनतेकडून होऊ लागलेली होती. त्याला विविध पक्षांचा पाठिंबा होता. ठीक आहे. याच्यामध्ये बघा की अशा पद्धतीने जेव्हा भाषावार प्रांतरचना करायची का किंवा तो किती संयुक्तिक घटक आहे या गोष्टीची चर्चा करण्यासाठी किंवा त्यावर शिफारस करण्यासाठी दार कमिशन नेमलं होतं. या दार कमिशनला नेमल्यानंतर दार कमिशनने काय रिकमेंडेशन दिलं की भाषा या घटकाऐवजी, बघा, भाषा या घटकाऐवजी प्रशासनिक सोयीनुसार, ठीक आहे, कशानुसार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टीनुसार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सोयीनुसार प्रांतांची पुनर्रचना करावी अशी शिफारस जी आहे ती या कमिशनने केली. त्यामुळे जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल की दार कमिशनने भाषावार प्रांतरचना करण्याची शिफारस केली, विधान चुकीचं आहे. दार कमिशनने तशी शिफारस केलेली नाही. ठीक आहे. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तुमची जी गरज आहे त्यानुसार तुम्ही तशा पद्धतीचं वर्गीकरण करू शकता. आता वरील शिफारशीचा पुनर्विचार करण्यासाठी, पुनर्विचार का करावा लागला, कारण अनेक लोकांना त्यावेळेस या गोष्टीचा राग आला की अशा पद्धतीने तुम्ही कसं काय करू शकणार, बरोबर आहे की नाही. कारण तेव्हा जेव्हा तेलुगू भाषिक राज्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू होतं, बरोबर आहे. त्यामध्ये पोट्टी श्रीरामलू यांचं निधन झालं 1953 मध्ये आणि त्यानंतर मग आंध्र प्रदेशची स्थापना झाली. परंतु तेव्हा भाषावार प्रांतरचनेची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि म्हणून दार कमिशन नेमलं. परंतु दार कमिशनच्या शिफारशी कोणाला आवडल्या नाही आणि त्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा एक भाषावार प्रांत समिती, लक्षात घ्या, भाषावार प्रांत समिती नेमली गेली आणि त्या समितीला म्हणतात JVP समिती. काय म्हणतात? JVP का म्हणतात? कारण त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते, बरोबर आहे. त्यानंतर वल्लभभाई पटेल होते, वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर पट्टाभी सीतारामय्या हे सुद्धा त्याच्यामध्ये सदस्य होते. त्याच्यामुळे त्या तिघांच्या नावावरून JVP समिती असं या समितीला म्हटलं गेलं. आणि हे समिती जी आहे ती महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये सदस्य कोण होते यावर क्वेश्चन्स विचारले जातात. मग आता जसं मी तुम्हाला प्रोनाउन्सिएशन मध्ये वल्लभभाईच्या ठिकाणी विठ्ठलभाई पटेल असं म्हटलं, हे ऐतिहासिक नाव आहे, तुम्हाला माहिती आहे, असे ऐतिहासिक व्यक्ती आहेत. तर तशा पद्धतीने एखादं नाव देतील, प्रोनाउन्सिएशन ज्याचं सारखं आहे ते, आणि मग इलिमिनेशन करायला लावतील. तर असं होत असताना हे 3 नावं तुम्हाला जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत.
त्यानंतर बघा, राज्यांच्या पुनर्रचनेसाठी भाषा आधारभूत घटक अधिकृतरित्या अमान्य केला. हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. अमान्य केला, मान्य केला नाही. म्हणजे कोणी? JVP समितीने सुद्धा ही गोष्ट अमान्य केली. काय? भाषा या आधारभूत घटक जो आहे, म्हणजे राज्यांची पुनर्रचना करायची आहे, त्याच्यासाठी फक्त भाषा हा जो घटक आहे हा आधारभूत घटक नाही, असं कोणाचं म्हणणं होतं? JVP समितीचं म्हणणं होतं. मग आता JVP समितीने आणि दार कमिशनने सुद्धा ह्या गोष्टी जेव्हा नाकारल्या त्यावेळेस हे आंदोलन अतिशय तीव्र झालं आणि 1953 मध्ये आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करावी लागली, कारण तेव्हा पोट्टी श्रीरामुलू हे जे त्यांचे नेते होते त्यांचं निधन झालं होतं. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जे पहिलं राज्य आहे, भाषावार प्रांतरीतीनुसार निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं असं जर प्रश्न येईल तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे. ठीक आहे, 1953 मध्ये. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर फाजल अली कमिशन किंवा राज्य पुनर्रचना आयोग जो आहे तो नेमण्यात आला आणि त्यामध्ये KN पन्नीकर, HN कुंजरू हे त्याच्यामध्ये सदस्य होते. 1955 मध्ये हा अहवाल जो आहे तो सादर करण्यात आला. आणि त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, त्याच्यानंतर बघा की राज्यांची भाषावार पुनर्रचना करणे मान्य केलं. हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. कोणी मान्य केलं? फाजल अली कमिशन जे आहे किंवा राज्य पुनर्रचना आयोग जो आहे त्यांनी मान्य केलं की राज्यांची भाषावार जी पुनर्रचना आहे ती ठीक आहे, तुम्ही तसं करू शकता. मात्र बघा, हा मात्र शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, कारण एक भाषा एक राज्य हे जे सूत्र आहे, म्हणजे मराठी महाराष्ट्र, गुजराती गुजरात हे जे आहे, ठीक आहे, ओडिशा म्हणजे उडिया हे जे सूत्र आहे हे मात्र चालणार नाही. त्यामुळे हे सूत्र जे आहे ते त्यांनी नाकारलं. त्यामुळे जरी राज्यांची भाषावार पुनर्रचना करावी हे मान्य केलं असलं तरी सुद्धा एक भाषा एक सूत्र जे आहे, एक भाषा एक राज्य हे जे सूत्र आहे ते मात्र फाजल अली कमिशनने अमान्य केलं. ठीक आहे. तर हे तीन गोष्टी ज्या आहेत यावर तुम्हाला प्रश्न येतो, त्यांनी कधी स्थापना झाली, त्याचा अहवाल सादर कधी केला, मेन रिकमेंडेशन काय आहेत. 1956 नुसार राज्य पुनर्रचना कायद्यानुसार केरळ आणि मध्य प्रदेश हे दोन नाव अतिशय महत्त्वाचे आहेत. केरळ जे तयार झालं त्यामध्ये त्रावणकोर, ठीक आहे, इथे श्रावण झाले चुकीन त्रावण करा, त्रावणकोर, कोचीन आणि मद्रास प्रांतांचा मलबार जिल्हा आणि दक्षिण कन्नडचा कासारगोड भाग हे एकत्रित करून केरळ तयार करण्यात आलं. मध्य प्रदेशमध्ये मध्य भारत प्रांत प्रदेश आणि प्रांत आणि भोपाळ हे त्या मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलं. ठीक आहे. 2019च्या प्रिलिमचा जो संदर्भ आहे या दोन स्टेटमेंटशी निगडीत आहे. बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. आता वेगवेगळे जे स्टेट आहेत त्यांची स्थापना कधी झाली हा पूर्ण फॅक्च्युअल डेटा आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे आणि याच्यामध्ये क्रम ते तुम्हाला विचारतात म्हणून हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र आणि गुजरात, ठीक आहे, गुजरात हे 15वे राज्य झाले तयार. ठीक आहे. त्यानंतर दादरा नगर हवेली 10वी घटना दुरुस्ती करून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. बरोबर आहे. हे पोर्तुगीजांकडून हस्तक्षेप म्हणजे पोर्तुगीजांकडून घेण्यात आलेला आहे, कारण तेव्हा त्यावेळेस ते शासन करत होते. गोवा दमण दीव यामध्ये 1987 साली गोवा राज्य बनले. ठीक आहे, 1987 साली. ठीक आहे. इकडे तुम्हाला इथे दिसेल बघा गोवा दमण दीव जो आहे बघा, इथं गोवा अनुक्रमे 23, 24 आणि 25. ठीक आहे. मिझोरम 23, त्यानंतर अरुणाचल प्रदेश 24 आणि गोवा जे आहे ते 25वे राज्य बनले. यावर क्वेश्चन्स असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा नागालँड 16वे राज्य बनले. हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश 1966 मध्ये हरियाणा 17वे राज्य आहे. हरियाणा 17वे राज्य आहे आणि हिमाचल प्रदेश जे आहे, आता चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश होतं आणि 1971 मध्ये हिमाचल प्रदेश जे आहे ते 18वे राज्य बनले. कितवे राज्य बनले? 18वे राज्य बनले. ठीक आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. आता सर्वात महत्त्वाचा भाग असतो म्हणजे नॉर्थ ईस्ट कडले जे स्टेट आहेत त्या नॉर्थ ईस्ट कडल्या स्टेटवर ते नेहमी प्रश्न विचारत असतात. ठीक आहे. आणि त्यामध्ये 7 सिस्टर स्टेटचं नाव लक्षात ठेवणं प्रचंड कठीण असतं, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त एकदा लिहून बघणे. ठीक आहे. काय ऑप्शन आहे त्याच्यावर? लिहून बघणे. मला आठवतंय मी हे लिहून बघणार, मला आठवतंय मी हे लिहून बघ. जेवढं तुम्ही वाचून तुम्हाला लक्षात राहत नाही तेवढं तुम्हाला लिहून लक्षात राहतं, त्याच्यामुळे तुम्ही ती गोष्ट लिहा, लगेच लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर बघा मणिपूर, त्रिपुरा, मेघालय 1972 मध्ये मणिपूर कितवं होतं? 19वं, त्रिपुरा 20वं आणि मेघालय 21वं. ठीक आहे. 19, 20, 21 आणि त्याच्यानंतर आपण बघितलं 23, 24, 25. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा सिक्कीम 1900. आता याच्यावर तर प्रश्न आहे, मी तो पुढे घेतलेला आहे प्रश्न, राज्यसभेच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता आणि हे चोग्याल राजवट जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे, कारण त्यावर आता मागे मोदी सुद्धा भेट दिलेली होते सिक्कीमला, त्यावेळेस सुद्धा हा मुद्दा चर्चेत होता. 1947 पर्यंत चोगाल राजवटीखालील एक संस्थान होते हे सिक्कीम आणि त्यानंतर ते भारताचे संरक्षित क्षेत्र, लक्षात घ्या संरक्षित क्षेत्र हे जे आहे संरक्षित क्षेत्र म्हणून ते तयार करण्यात आलं. आणि 1974 मध्ये, कधी? 1974 मध्ये 35वी घटना दुरुस्ती करून सहयोगी राज्य, कोणते राज्य? सहयोगी राज्य, हे राज्याचा दर्जा अशा पद्धतीचा नव्हता भारतीय राज्यघटनेमध्ये, त्यासाठी स्पेशल आर्टिकल तयार करण्यात आलं आणि सिक्कीमला सामील करून घेणं किंवा सिक्कीमला आपला भाग बनवण्यासाठी सहयोगी राज्य नावाचा एक वेगळा जो दर्जा आहे राज्याचा तो तयार करण्यात आला आणि त्यासाठी
त्यासाठी 35वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती? 35वी. लक्षात ठेवा, जेव्हा पूर्ण राज्य बनले तेव्हा ते 36वी घटना दुरुस्ती आहे, परंतु जेव्हा सहयोगी राज्य बनले तेव्हा ते 35वी घटना दुरुस्ती आहे. हा मुद्दा लक्षात ठेवावा लागेल. बरोबर आहे. बघा, त्यानंतर 1975 मध्ये म्हणजे एक वर्षानंतरच, बरोबर आहे का नाही, 1975 मध्ये चोगल घराण्याची जी राजवट आहे ती संपुष्टात आली आणि 36वी घटना दुरुस्ती करून कायदा केला आणि पूर्ण दर्जाचं 22वे राज्य, लक्षात घ्या 22वं. आपण 19, 20, 21 बघितलं, कोण? मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, राईट. आणि त्याच्यानंतर बघा इकडे 22 वर जे राज्य आहे ते तयार करण्यात आलं. आता त्याच्यानंतर बघा 23, 24, 25 याच्यामध्ये मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा हे जे 3 राज्य आहेत ते 23, 24व्या 25व्या क्रमांकावर आहेत. आणि 2000 मध्ये, सन 2000 मध्ये छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड हे कोणत्या राज्यामधून वेगळे झाले? छत्तीसगड झाला मध्य प्रदेशमधून, उत्तराखंड झाला उत्तर प्रदेशमधून आणि झारखंड झाला बिहारमधून. लगेच लक्षात राहील, छत्तीसगड मध्य प्रदेशमधून झाला. लक्षात घ्या, छत्तीसगड मध्य प्रदेशमधून झालेला आहे, ठीक आहे. उत्तराखंड यूपी मधून झालाय आणि झारखंड बिहारमधून झालेला आहे, ठीक आहे. दोन्ही चित्रपट बघितला असेल तुम्ही तेव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहू शकते, झारखंड बिहार, बरोबर आहे. तेव्हा मॅच वगैरे होत होत्या त्या, ठीक आहे. नेक्स्ट महत्वाचा जो भाग आहे बघा, आता तेलंगणा इथे बघा 2014 मध्ये आंध्र प्रदेशमधून वेगळा झाला आणि हे 29वे घटक राज्य बनले. अशा पद्धतीने 2014-15 पर्यंत जर आपण बघितलं तर 29 घटक राज्य भारतामध्ये होती, ठीक आहे. त्यानंतर बघा आता अशा पद्धतीचा हा जो चार्ट आहे इथे तुम्हाला दिलेला आहे आता सध्याच्या परिस्थितीत बघा. ओके, मी हे जे लेक्चर घेतोय 2021 मध्ये, ठीक आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत जर आपण राज्य आणि संघराज्य प्रदेश बघितली तर राज्यांमध्ये बघा हे सगळे जे राज्य आहेत, एकूण किती राज्य आहेत? 28 राज्य आहेत. 28 का झाले? कारण जम्मू काश्मीर जे आहे ते वेगळे करण्यात आले. जम्मू काश्मीर आणि लडाख हे जे प्रांत आहेत, जम्मू काश्मीर आणि लडाख जो प्रांत आहे हे बघा 8व्या क्रमांकाचा, हे जे 2 आहेत हे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आलेत. त्यामुळे पूर्वी केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती होती? 7 होती आणि आता किती झाली आहे? 9 झाली आहे, ठीक आहे. पूर्वी राज्यांची संख्या किती होती? 29 होती आणि आता किती झाली आहे? 28 आहे. आता लडाख, तुम्ही म्हणाल की लडाख कुठून तयार करण्यात आला? तर जम्मू काश्मीर मधून. एवढं तर बेसिक माहित आहे, असा कुठलाही नवीन व्यक्ती नसणार आहे त्याच्यामध्ये काय त्याला लडाख कुठे आहे हे माहित नाहीये, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने एकूण 28 राज्य आहेत आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता राज्यांची नावं आणि केंद्रशासित प्रदेशाची नावं वाचून दाखवण्याची गरज मला तरी वाटत नाही, ठीक आहे. नेक्स्ट बघा, जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक आणि नवीन केंद्रशासित प्रदेश याची सविस्तर आणि एक्झाम ओरिएंटेड माहिती जी आहे ती याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, एक्झामला जेवढं विचारलं जाते, बाकी न्यूजपेपरवर खूप सारा म्हणजे डेटा जो आहे तो आलेला आहे, मग असं होईल मग तसं होईल, वेगवेगळे नुकसान होतील, मग भरपूर साऱ्या गोष्टी, मेरिट डिमेरिट, ठीक आहे. हां, ते निबंधासाठी, इंटरव्ह्यूसाठी, 2 मित्रांमध्ये चर्चा करण्यासाठी किंवा मला जम्मू काश्मीरबद्दल किती माहिती आहे हे सांगण्यासाठी, मेसवर चर्चा करण्यासाठी ह्या गोष्टी त्या गरजेच्या आहेत. परंतु एक्झामला काय महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं, कारण आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत, आपल्याला बाकी मेसवर जाऊन तिथे चर्चा करायची नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक आणि नवीन केंद्रशासित प्रदेश याच्या बाबतीत जर आपण माहिती पाहिली तर सुरुवात आपण बघूया काश्मीरच्या राजापासून. काश्मीरचा जो राजा होता महाराजा हरिसिंग आणि भारताचे तत्कालीन गव्हर्नर जे होते लॉर्ड माउंटबॅटन यांच्यामध्ये 26 ऑक्टोबर 1947 रोजी एक करार करण्यात आला होता, ठीक आहे. मला वाटतं मी चुकून तेव्हा नेहरू यांचं नाव घेतलेलं होतं, ठीक आहे. तर ही गोष्ट याच्यात दुरुस्त करता येईल तुम्हाला. तर काश्मीरचे राजा महाराजा हरिसिंग आणि भारताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन यांच्यामध्ये, आणि तेव्हा नेहरूंचा संदर्भ होता, असं नाही का ते नेहरूंना बाजूला ठेवूनच तो करार केले, असं नाही का परस्पर माउंटबॅटन यांनी केला, ते विचारविनिमय करून केलेलेच असणार आहे तेव्हा, ठीक आहे. कारण भारतात सामील करायचं होतं आणि तत्कालीन पंतप्रधान तर तेव्हा म्हणजे जेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान तर नेहरूच होते, बरोबर आहे. त्यानंतर बघा की 26 ऑक्टोबर 1947 रोजी झालेली गोष्ट आहे, ठीक आहे. एक करार करण्यात आला, कारण 15 ऑगस्ट 47 रोजी भारत स्वतंत्र झालेला होता. एक करार करण्यात आला आणि या करारावर जम्मू काश्मीर भारतात विलीन करण्यात आले. मात्र त्याच्या काही अटी आणि शर्ती होत्या आणि तेच अट आणि शर्त म्हणजे 370 होतं, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे इथे विलीन करण्यात आले आणि त्या अटी शर्तीवर विलीन करण्यात आले होतं. भारतीय राज्यघटनेबद्दल मधील कलम 370, लक्षात घ्या, कलम 370 जम्मू काश्मीरसाठी विशेष दर्जा देणारं कलम होते आतापर्यंत. आणि आता तारीख लक्षात ठेवा, 5 ऑगस्ट 2019. किती? 5 ऑगस्ट 2019. कोणाचा तरी वाढदिवस असणारच आहे तुमच्यापैकी एकांचा, बरोबर आहे, किंवा तुमच्या घरच्यांचा कोणाचा तरी वाढदिवस ऑगस्ट महिन्यात असणार आहे, 100% लक्षात ठेवा, ठीक आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कलम 370 अंतर्गत जम्मू काश्मीरचा जो दर्जा आहे तो काढून टाकण्यात आला आणि आता जम्मू काश्मीर हे एक केंद्रशासित प्रदेश आहे. भारताची राज्यघटना जी आहे ती काही कलमांनी अपवाद वगळता जम्मू काश्मीरला लागू होत नव्हती. जम्मू काश्मीरची स्वतंत्र राज्यघटना त्यांची अस्तित्वात होती आणि त्यांचा स्वतःचा असा एक ध्वज होता. आता मात्र केंद्र सरकार
जे जे कायदे आहेत ते लागू होतील आणि आता एकच जो ध्वज आहे आपला तिरंगा ध्वज हा सगळ्या राज्यांसाठी असणार आहे. कुठलीही दुसरी राज्यघटना आता जम्मू काश्मीरची नसणार. त्यामुळे हे 2-3 महत्त्वाचे बदल लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा केंद्र सरकारचे अनेक कायदे जम्मू काश्मीरला लागू होत नव्हते. अनेक कायदे काही अपवाद वगळता आता काही लागू होतात. 17 ऑक्टोबर 1949 रोजी कलम 370 हे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. याची तारीख सुद्धा लक्षात घ्या कारण 370 हे लगेच काही आता मागच्या वर्षी हटवलं म्हणून याच वर्षी प्रश्न एक्सपेक्टेड आहे असं नाहीये. पुढच्या 2-4 वर्षांमध्ये तो मुद्दा विचारला जात राहणार आहे. लक्षात घ्या आणि हा कोअर पॉलिटीचा भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा यानुसार परराष्ट्र व्यवहार, वित्त, संरक्षण आणि दूरसंचार हे विषय वगळता इतर विषयांवर केंद्राचा कायदा लागू करण्यास राज्य सरकारची पूर्व परवानगी आवश्यक ठरत होती. पूर्वीची गोष्ट. सोबतच जम्मू काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणी संबंधी जे कलम 360 आहे ते पूर्वी लागू नव्हते, ते आता लागू होईल. ठीक आहे. हा महत्त्वाचा बदल जो आहे म्हणजे आर्टिकल 370 गेल्यानंतर आता कुठल्या गोष्टी होतील या बाबतीत आपण पाहिलेल्या आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयकामध्ये कलम 370 तर आपण पाहिलं. आता याच्यामध्ये बघा 35 जे आहे. ठीक आहे. कलम 35 रद्द करण्यात आलेला आहे 14 मे 1954 रोजी. ठीक आहे. तारीख लक्षात ठेवा. 14 मे 1954 रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी काढलेल्या आदेशानुसार जम्मू काश्मीर राज्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये एक कलम समाविष्ट केलं होतं. त्याचं नाव आहे 35 अ. ठीक आहे. कलम 35 अ. तर यानुसार राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी कोण असतील हे ठरवण्यासाठी रहिवाशांचे विशेषाधिकार कोणते असतील हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो तिथल्या विधिमंडळाला दिलेला होता आणि अशा पद्धतीचं 35 अ नुसार मग त्याचे विशेषाधिकार जे आहेत ते ठरवले जात होते. पुढे त्यावर एक क्वेश्चन घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला ते लगेच लक्षात राहील. ठीक आहे. जम्मू काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019. आता या अधिनियमाच्या संदर्भातील काही बाबी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यावर राष्ट्रपती कधी साइन करतात वगैरे. 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते तयार करण्यात आले आणि 9 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयकावर राष्ट्रपतीने स्वाक्षरी केली. ठीक आहे. आणि त्याच दिवशी त्याचे कायद्यात रूपांतर झाले आणि देशामध्ये पहिल्यांदाच एका घटक राज्याचं रूपांतर एका केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात येत आहे. ही पहिलीच वेळ आहे. बरोबर आहे. नेक्स्ट त्यानुसार आता लडाख केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश तयार झालेले आहेत आणि केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आलेत 2 आणि एकूण आता केंद्रशासित प्रदेशांची संख्या 9 झाली. हे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा कलम 370 रद्द केल्यानंतर परिस्थितीत काय बदल होतील जसं याआधी आपण पाहिलं. जसं आपण आता सर्व विशेषाधिकार जे आहेत जम्मू काश्मीरला होते ते आता रद्द होतील. ध्वज एकसारखा असणार आहे. राज्यघटना दुसरी नसणार आहे. 360 लागू होणार आहे. आता पोलीस यंत्रणा जी आहे ती आता केंद्राच्या अखत्यारीत येतील. त्यानंतर राज्यातील पंचायतींना असलेले जे अधिकार आहेत ते पूर्वी नव्हते ते आता लागू होतील. त्यानंतर आहे महत्त्वाचा भाग म्हणजे जम्मू काश्मीरला असलेली स्वतंत्र राज्यघटना जी आहे ती आता संपुष्टात येईल आणि 35 अ रद्द झाल्यामुळे काय होईल की आता दुहेरी नागरिकत्व जे होतं. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा भाग आहे दुहेरी नागरिकत्व म्हणजे जम्मू काश्मीरचं एक वेगळं नागरिकत्व आणि भारताचं एक वेगळं नागरिकत्व आता ते रद्द होईल. आपल्याला तसं आहे का आता नाहीये तसं. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं दुहेरी नागरिकत्व रद्द होईल आणि त्यामुळे केवळ भारताचे नागरिक जे आहेत ठीक आहे केवळ भारताचे नागरिक आता ते गणले जातील लागू होतील. ठीक आहे. जम्मू काश्मीर मधील सरकारी नोकरी बघा याच्यावर प्रश्न तयार होतो आणि 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. जम्मू काश्मीरमधील सरकारी नोकरी, राज्याच्या स्थानिक होण्याची मुभा, राज्यामध्ये शिष्यवृत्तीसाठीची पात्रता इत्यादी सवलती यासाठी केवळ जम्मू काश्मीरचे रहिवासी हेच नाही. बघा पूर्वी कसं पहिले हेच होते जम्मू काश्मीरचे रहिवासी असतील तरच त्या गोष्टीत सरकारी नोकरी किंवा शिष्यवृत्ती यासाठी ते पात्र होते किंवा स्थानिक होण्याची मुभा त्यांना होती. पण आता सर्व भारतीय नागरिक ठीक आहे हा शब्द महत्त्वाचा आहे. सर्व भारतीय नागरिक सर्व भारतीय रहिवासी का नाही सर्व भारतीय नागरिक नागरिक आणि रहिवासी ही भिन्न संकल्पना आहे. बरोबर आहे की नाही. ओके. तर सर्व भारतीय नागरिक त्यात पात्र असतील. आता 35 अ रद्द झाल्यामुळे काय होईल तर जम्मू काश्मीर मधील नागरिकांचे दुहेरी नागरिकत्व रद्द होईल. त्यामुळे जम्मू काश्मीर मधील कोणत्याही महिलेने बघा जम्मू काश्मीर मधील कोणत्याही महिलेने इतर राज्यातील पुरुषाशी विवाह केला किंवा इतर राज्यातील महिलेने जम्मू काश्मीर मधील पुरुषाशी विवाह केला तरी तिला इतर राज्यातील महिलांना लागू असलेले जे सर्व अधिकार आहेत ते प्राप्त होतील. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा आणखी काही महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर लडाख केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येतील आणि जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर ही जी आहे ते मे आणि ऑक्टोबर कारण आता तिथलं हवामान त्यानुसार मे ते ऑक्टोबर दरम्यान श्रीनगर ही राजधानी असेल आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यामध्ये जम्मू काश्मीर ही जम्मू ही जी राजधानी आहे ती असणार आहे. ठीक आहे. जम्मू काश्मीरची राजधानी जी आहे या केंद्रशासित प्रदेशाची ती श्रीनगर काही दिवस असेल आणि त्यानंतर जम्मू काही दिवस असेल. ठीक आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा
विधानसभा आहे, मात्र लडाख लक्षात घ्या, ठीक आहे, लडाख केंद्रशासित प्रदेशात जे आहे ते विधानसभा नाही आहे, ठीक आहे। दोन्ही प्रदेशांसाठी नायब राज्यपालांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोण त्याचे राज्यपाल नायब राज्यपाल आहेत ते तुम्ही बघा, तुमच्या नोट्स मध्ये बघा आणि आता ते अपडेट करा त्यामध्ये कोण सध्याच्या परिस्थितीत नायब राज्यपाल आहेत ते, ठीक आहे। त्यानंतर बघा गिरीशचंद्र मुर्मू कोणत्या याचे आहेत। त्यानंतर प्रदेशांसाठी म्हणजे या दोन्ही प्रदेशांसाठी उच्च न्यायालय म्हणून जम्मू काश्मीर उच्च न्यायालय जे आहे ते काम पाहिल आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो पूर्वी 6 वर्ष होता तो आता 5 वर्ष होईल। तर अशा पद्धतीने महत्त्वाचे जे भाग आहेत ते आपण याच्यामध्ये पाहिले। आता आपण जाऊया क्वेश्चन्सकडे, म्हणजे आयोगाने काय क्वेश्चन्स विचारले आहेत आता तुम्हाला ते अटेम्प्ट करता यायला पाहिजे, ठीक आहे। पहिलाच प्रश्न तुमच्या समोर दिसतोय, तुम्ही थोडं विचार करा, ठीक आहे। आणि जरी मी इथं उत्तर हे जरी दिलं असलं तरी सुद्धा तुम्ही विचार करा हे उत्तर योग्य आहे का, कदाचित ते चुकलेलं असू शकतं, त्यामुळे तुम्ही ते एकदा बघा। ओके बघा 4, 3, 2 आणि 1 हे उत्तर दिलेलं आहे। आपण याआधी बघितलं की ज्यामध्ये बघा गोवा, आता एक तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं गोवा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, बरोबर आहे। गोवा कधी लक्षात ठेवायचा आहे 1987 मध्ये लक्षात ठेवायचं होतं, बरोबर आहे। एक जरी जोडी लागली तुमची, ठीक आहे, एक जरी जोडी लागली तरी तो प्रश्न जो आहे तो अटेम्प्ट होऊ शकतो, त्याला बाकीच्या गोष्टीला इलिमिनेट आपल्याला करता येऊ शकतं। त्यामुळे सगळे जरी नाही राहिले नॉर्थ ईस्ट मधले किमान 2 तरी लक्षात ठेवा। जेव्हा कधी प्रश्न येतो तेव्हा नॉर्थ ईस्ट मधले एक तरी स्टेट तुम्हाला त्या ऑप्शन मध्ये दिसेल, त्यामुळे नागालँड, मणिपूर, गोवा, झारखंड, ठीक आहे। बरं नाही बाकीचे माहित आहेत किंवा झारखंड अलीकडचा 2000 मधला हे तर माहित आहे, त्यामुळे याचा प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हटले, काय म्हटलंय नाही। बऱ्याचदा अशा पद्धतीला असे जे कीवर्ड्स असतात त्याला अंडरलाईन करणं गरजेचं असते। ESO 2015 विचारलेला प्रश्न आहे, राज्यघटनेमध्ये संघराज्य हा शब्द प्रयोग कुठेही केलेला नाही, म्हणजे कुठेही केलेला नाही याचा अर्थ कुठेही वापरलेला नाहीये, अगदी बरोबर आहे, 100% खरं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही, हेही 100% खरं आहे। अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात, बघा अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात। आपण जेव्हा भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा भाग पाहणार आहोत तेव्हा या गोष्टी येतील पुन्हा, परंतु आता इथे मुद्दा आला म्हणून सांगतोय की बघा अखिल भारतीय सेवा हे केंद्राकडून नेमले गेलेले अधिकारी आहेत सगळे, बरोबर आहे की नाही। त्याच्यामुळे इथे राज्य त्याच्यावर काही अधिकार ठेवू शकतो का, नाही ठेवू शकत। त्याच्यामुळे हे जे आहेत मग संघराज्य प्रणालीवर राज्यावर त्यांना काही अधिकार नाही आहेत आणि तुम्ही राज्याचं प्रशासन चालवण्यासाठी केंद्र अधिकारी नेमत आहे, म्हणजे काय होत आहे इथे, तर इथे अखिल भारतीय सेवा ज्या आहेत त्या संघराज्य तत्वाचा भंग करतात, बरोबर आहे, म्हणजे करतात हे बरोबर आहे, ठीक आहे। आणि आपल्याला काय विचारलंय कोणते बरोबर नाही विचारलंय, मग नाही कोणता आहे, तीनही विधान बरोबर आहे, ते ऑप्शन 4 नाहीच राहणार, कारण याच्या खाली ऑप्शन्स आहेत का, नाही आहेत। राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिके पद्धतीप्रमाणे स्वीकारलेली आहे, चूक आहे, अमेरिका नाही, कॅनडाच्या पद्धती, कॅनडा जे आहे कॅनडा देशाच्या पद्धतीनुसार स्वीकारलेली आहे, ठीक आहे। बऱ्याचशा गोष्टी आपण कॅनडाकडून घेतलेल्या आहेत। चुकीचे विधान निवडा, बघा पुन्हा एकदा चुकीचे विधान निवडा। 1947 मध्ये सिक्कीम हे भारताचे संरक्षित क्षेत्र बनले, मी मगाशी सांगितलं होतं सिक्कीमवर प्रश्न आलेला आहे, बरोबर आहे, आणि सिक्कीमवर यापुढे सुद्धा एक्सपेक्टेड आहे। 47 मध्ये सिक्कीम हे भारताचे संरक्षित क्षेत्र बनले, ठीक आहे, प्रोटेक्टेड स्टेट म्हणतात त्याला। 1974 मध्ये बघा 74, ठीक आहे, 74-75 लगेच बदल झालेला होता। सिक्कीमला भारतीय संघातील सहयोगी राज्य हा दर्जा देण्यात आला होता, 100% बरोबर आहे। राज्यसेवा मुख्यचा 2017चा प्रश्न आहे हा। सिक्कीमला भारतीय संघातील पूर्ण घटक राज्याचा दर्जा जो आहे तो 36व्या घटनादुरुस्तीनुसार, बरोबर आहे, 36व्या घटनादुरुस्तीनुसार जो आहे तो देण्यात आला, घटनादुरुस्ती अधिनियमानुसार मंजूर करण्यात आला। त्याच्यामध्ये यापैकी एकही नाही, काय चुकीचं विधान विचारले, त्यामुळे यापैकी एकही नाही आहे, ठीक आहे। 35 आणि 36 हे दोन बघा 1974-75, 35-36 घटनादुरुस्ती या दोन गोष्टी ज्या आहेत त्या लगतच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात राहतील, ठीक आहे। योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक 4 आहे, राज्यसेवा मुख्यचा प्रश्न आहे। पुढे बघा खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहेत, काय विचारलंय आपल्याला की खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहेत, म्हणजे जेव्हा आपण आर्टिकल 1, 2, 3 चा अभ्यास केला ते आता तुम्हाला इथे आठवायला पाहिजे, ठीक आहे। बघा ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकतात, मी तुम्हाला अशा पद्धतीचा एक नकाशा तयार करून दिलेला होता आणि इथे काही सांगितलं होतं, बरोबर आहे की नाही, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे। त्यानंतर बघा ते आणखी 2 राज्य, बघा 2 राज्य किंवा राज्यातील भाग, मी तुम्हाला हे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा मी मॅप काढून तुम्हाला हे तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल तेव्हा परीक्षामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत। ते आणखी 2 राज्य किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल, हेही बरोबर आहे। नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते, बरोबर
बरोबर आहे, हे आपण आधी बघितलंय सामान्य कायद्याने, कारण त्याला काही घटनादुरुस्तीची गरज आहे का? नाही. जेव्हा दुसऱ्या देशाला एखादा भाग द्यायचा असेल तेव्हा घटनादुरुस्ती करणं गरजेचं आहे. राज्यांच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही म्हणताय. बघा इथे काय म्हणताय, इथे एकदा मी इरेज करून घेतो. ठीक आहे, बघा वाक्य वाचा तुम्ही नीट. वाक्य काय आहे की राज्यांच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही असं म्हटलंय. राज्यशासित प्रदेश म्हणजे जिथे राज्याचं शासन आहे असा प्रदेश बदलू शकत नाही. हे विधान चुकीचं आहे. पूर्णतः अधिकार संघाला आहे, त्यामुळे ते सगळं बदलू शकतं. बरोबर आहे का नाही? त्यामुळे हे ए बी सी आणि डी ते याच्यामध्ये बघा बदलू शकत नाही, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. हे म्हणजे म्हणायचं काय आहे, राज्यांच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही हे विधान चुकीचं आहे, कारण पूर्णतः अधिकार संसदेला दिलेले आहेत. ठीक आहे, तर डी सोडलं तर ए बी आणि सी हे बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न काय बघा, भारतीय संघ राज्यासंबंधीची खालील विधाने लक्षात घ्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 म्हणजे अलीकडचा प्रश्न आहे हा. ठीक आहे, ए बी आणि सी 3 विधानं दिलेले आहेत आणि कोणते विधान बरोबर नाहीत असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? बरोबर नाहीत. बरोबर आहे असं म्हटलं असतं याचं उत्तर वेगळं असू शकलं असतं. लक्षात घ्या. ठीक आहे, बरोबर नाहीत म्हटले, त्याच्यामुळे ए बघा की अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या घटनांमध्ये म्हणजे या देशांच्या घटनांमधून भारतीय राज्यघटनेचे संघराज्याची वैशिष्ट्ये घेतली आहेत. अगदी खरं आहे का? हे खरं आहे. पण सेकंड विधान बघा, घटक राज्यांमधील कराराचे फलित म्हणजे भारतीय संघराज्य होय. चुकीचं विधान आहे. आपण पहिल्यांदाच बघितलं होतं. हे कराराचं फलित आहे का? नाहीये. बघा हे अमेरिकेत कराराचं फलित आहे. अमेरिकेतले जे राज्य आहे ते करार करून एकत्र आलेत, पण आपण प्रशासकीय सोयीनुसार आपण त्याचं वर्गीकरण केले. प्रशासकीय सोयीनुसार आपल्याला त्याला विभागून घेतले. बरोबर आहे. आणि राज्य हे आपल्या देशामधून विभागून बाहेर पडू शकतात का? नाही, तसे अधिकार दिलेले नाहीयेत आणि ते कराराचं फलित नाही आहे भारतीय संघराज्य. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आणि संघराज्य हा शब्द न वापरता युनियन ऑफ स्टेट असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, फेडरेशन हा वापरलेला नाहीये. भारतीय संघराज्यातील घटकांना फुटून निघण्याचा अधिकार आहे. हे विधान चुकीचं आहे. कोणते विधान बरोबर नाहीत? बी आणि सी बरोबर नाहीये. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट बघा, जम्मू काश्मीर संदर्भात आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 अलीकडचा म्हणजे मागच्या वर्षीच्या मेन्सचा प्रश्न आहे हा. बघा, जम्मू काश्मीर राज्याचे कायदे मंडळ तेथील स्थायी रहिवाशांना पुढील कोणत्या बाबतीत विशेष अधिकार आणि सुविधा देते? खालील दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा. मी मगाशी हे सगळ्या गोष्टी बघा तुम्ही याच्यामध्ये हे 4ही ऑप्शन बघा. राज्य सरकारमधील रोजगार म्हणजे नोकरी, राज्यातील निवास म्हणजे स्थायिक होणे, रस्त्यावर मालमत्तेचे अधिग्रहण करणे म्हणजे जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता जी असते त्याच्यावर अधिग्रहण करणे, ती मिळवणे, शिष्यवृत्तीचा अधिकार म्हणजे त्यासाठी पात्रता. बरोबर आहे. यात ए बी सी डी याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये ई पाहिजे, हा चुकून सी झालाय तर ई करा याला. ठीक आहे, तर हे ए बी सी डी जे आहेत हे यामध्ये अधिकार आहेत. परंतु ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये प्रवेश, आता तुम्ही जाऊ शकता पर्यटन म्हणून, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये जाऊ शकता, काही अडचण नाही. पण तिथे राहण्यासाठी, तिथे रोजगार मिळवण्यासाठी त्यांचे विशेष अधिकार होते. पण आता हे असतील का? नाहीये. आपण हे जम्मू काश्मीर विषयी सविस्तर माहिती पाहिली आहे. ठीक आहे, त्यामुळे ए बी सी डी हे सोडले आणि ई जे आहे ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे चुकीचं जर असेल तर मग याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय? अचूक पर्याय विचारलाय. म्हणजे ए बी सी डी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण संघ आणि त्याची क्षेत्र या संपूर्ण भागाचा एक अभ्यास जो आहे तो याच्यामध्ये आपण केला. आयोगाने कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले आहेत आणि ते विचारू शकतात याचा सुद्धा एक आपण आढावा घेतला. आणि हा जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वात महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगतोय, आयोगाचे क्वेश्चन्स. बरोबर आहे, आयोगाचे क्वेश्चन्स. आणि तुम्ही स्वतः सुद्धा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या नोट्समध्ये किंवा ज्या वेगळ्या क्लासच्या नोट्समध्ये असतील, ठीक आहे, त्या वेगवेगळ्या नोट्समध्ये जेव्हा तुम्ही अपडेट करत जाता अधूनमधून, ठीक आहे, एखादी गोष्ट तुम्ही नव्याने वाचता, एखादा आता न्यूजपेपरमध्ये एखादा काही मुद्दा चालू असेल, करंटचा मुद्दा, तेव्हा तुम्ही त्याला अपडेट करता. हे खऱ्या परीक्षार्थ्याचे लक्षण आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे असा एक परीक्षार्थी नाही का जो ज्याला काहीतरी रेडीमेड दिलंय आणि तो तेवढा घेतलाय आणि तो शांत बसलाय. हा परीक्षार्थी नसतो, हा फक्त अभ्यास करणारा विद्यार्थी असतो. खरा परीक्षार्थी कोण असतो? की जो स्वतःला सजग जागृत ठेवतो. नाही, मला हे गोष्ट जे आहे ते इथे मी माझे नोट्स काढल्यात आणि मला ही गोष्ट आता याच्यात अपडेट करायची आहे. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या खऱ्या परीक्षार्थीचे लक्षण असतात. त्याच्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी आहेत या पद्धतीने जर खरे परीक्षार्थी बनलात तर परीक्षा लवकर निघू शकते. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.